नमस्कार मंडळी, मी पूनम तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी एक पारंपरिक रेसिपी घेऊन आले आहे जी आमच्या खानदेशी भागामध्ये खूप जास्त प्रमाणात खाल्ली जाते। तर आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील उडदाची डाळ। तर बघा, मी इथं काही मसाले घेतले आहेत। त्यामध्ये घेतले आहे 8 ते 10 हिरव्या मिरच्या, इथं 3 कांदे मी चांगले भाजून घेतलेत आणि खडे मसाले घेतले 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 3 मिरे, इथं 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि खोबरं पण मी इथं भाजून घेतलंय। तर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे। तर बघा, मी सोबतच इथं डाळ कुकरला लावून शिजवून घेतली। ही उडदाची डाळ आहे। आपल्याला फोतऱ्यावाली डाळच घ्यायची आहे, बिना फोतऱ्याची डाळ ह्या भाजीला चांगली नाही लागत, म्हणून फोतऱ्यावालीच डाळ घ्यायची आहे। तुम्हाला खूप पारंपरिक पद्धतीने मी ही रेसिपी सांगत आहे जी आमच्या तरी भागात बनली जाते। तर बघा, मी इथे एक मिक्सर जार घेतलाय। त्यामध्ये मी मिरच्या, अद्रक, लसण, कांदा, सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले। आता आपण याला फाईन पेस्ट पिसून घेणार आहोत आणि छानपैकी कोथिंबीर पण आपल्याला मसाला पिसताना घ्यायची आहे। आता मी हा मसाला वाटून घेते। बघा, असं आपल्याला मस्त बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे। मी तुम्हाला दाखवते किती बारीक करायचा आहे। एकदम छानपैकी वाटून घ्यायचा आहे आपल्याला मसाला। आता मी कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तेल तापवायला ठेवलंय। आता त्यामध्ये मी राई टाकली आहे आणि जिरं टाकलंय। आपल्या या भाजीला फोडणी छान बसायला पाहिजे, म्हणून तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग जिरा आणि राई टाकायची, म्हणजे छान फोडणी बसते। आता त्यामध्ये आपण आपला मसाला टाकून घेऊ। मसाला टाकताना काळजी घ्यायची, तेलामध्ये आपण मसाला टाकला की अंगावर शिंतोडे उडतात। छानपैकी आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। जो मसाला आपला मिक्सरच्या भांड्याला चिपकलेला असतो ना, त्याला आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचंय, म्हणजे ते पाणी आपण यामध्ये ॲड करू शकू। आता मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत याला परतवायचं आहे। एकच नंबर रेसिपी होते। तर बघा, मी तुम्हाला मगाशी बोलली की आपल्याला मिक्सरचे भांडं असं स्वच्छ सर्व मसाला काढून धुवून घ्यायचे आहे। ते पाणी आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे आपला मसालाही वाया जात नाही। परत सर्व परतवून घ्यायचं आहे। त्याने मसाला छान शिजला ना की भाजी खूप छान होते। आपल्याला मध्ये मध्ये परतवत राहायचं आहे मसाला, म्हणजे खाली लागला नाही पाहिजे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालू। तर त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत थोडी, त्यानंतर छोट्या चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ। छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचंय मसाल्यामध्ये।
मसाल्याला छान असे बुडबुडे फुटायला लागलेत, म्हणजे आपला मसाला पूर्णपणे रेडी झाला आहे. त्यामध्ये आता आपण शिजवलेली डाळ घालून घेऊ. छान मऊसूद डाळ शिजवून घ्यायची. 2 शिट्ट्यांमध्ये ही डाळ पूर्णपणे छान शिजते. तुम्ही या डाळीमध्ये ना 1 चमचा छोटा आपला पोहे खाण्याचा चमचाभर हरभऱ्याची डाळ पण टाकू शकतात. त्याने पण डाळ चांगली दाटसर होते. तर आता तुम्हाला कितपत रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्हाला पाणी घालायचं आहे. मी तर थोडा रस्सा जास्त बनवणार, कारण की आम्हाला भाकरीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत खाऊ शकतात. एकच नंबर लागते. आता आपल्याला हळूहळू त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आता मला हवंय तेवढं पाणी ॲड करते. तुम्हाला जेवढं हवं असेल तुम्ही तुमच्या अंदाजाने ॲड करू शकतात. आता आपल्याला छान उकळी येईल तोपर्यंत ही भाजी 2 मिनिटं आपल्याला शिजू द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडे अशी डाळ बनवली जाते का, आणि तुम्ही बनवली असेल तर कमेंटमध्ये हो नाहीचा नक्कीच रिप्लाय द्या. आणि चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कमेंट करा, छान व्हिडिओ शेअर करा. आणि तुमचा असाच प्रतिसाद आमच्यासोबत राहू द्या. तर बघा, आपण आता डाळ 2 मिनिटं अजून शिजवून घेणार आहोत. तर आता यावर मी छानपैकी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर इथं आपली डाळी एकदम छानपैकी रेडी झाली आहे. मस्त अशी दाटसर आपली डाळ बनवून रेडी आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि बनवून बघा, आणि कशी झाली तुमची बनवलेली डाळ हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर असाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि थँक्यू सो मच.